आता सगळ्या निवडणुका जिंकायच्या असत्या. कोणाला असती निवडणूक, पण सगळेजण निवडणूक जिंकण्यासाठी सगळं काही 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 करते, आपलं तिकीट मिळवण्यासाठी काही काही करते. पण आता जर पाहिलं तर काही लोक असे असते की त्याला उभंच करते पाण्यासाठी. आता यामध्ये कोण कोण नावं येऊ शकते ना. आताच्या सध्याच्या परिस्थितीत जर आपण विचार केला तर असं कोणतं नेमकं नाव आहे की जे पाडण्यासाठी गेम खेळू राहिलं. आता त्याला जिंकायचं आहे का दुसऱ्याला पाडायचं आहे हे आपण पाहूया. आणि हे सगळ्यात मोठं कारण म्हणजे हे जो मतदारसंघावर आपण आज बोलतोय तो मतदारसंघ आहे बारामती. आता बारामतीचा मतदारसंघ आणि तिथं मतं खाणं, तिथं पडणं किंवा जिंकणं हे एक आपल्या आपल्यातच एक मोठं वैशिष्ट्य होऊन जातं, एक इतिहास होऊन जातो. आता नेमकं कोण आहे असा माणूस की त्याला पडायचं आहे का पाडायचं आहे. आणि तो एक फक्त मोहरा आहे का, तो एक फक्त प्यादा आहे का, खरा गेम हा फडणवीसांचा आहे का की आणखी दुसऱ्या कोणाचा आहे, याबद्दल सगळीकडे चर्चा होत आहे. पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं डोकं लावण्याचा प्रयत्न करू. तर मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पावरले बलविंदास. आता ह्या गोष्टीकडे आपल्याला पाहावं लागेल की शिवतारे साहेब जे स्टेटमेंट द्यायला लागले ते जे पाहता आपल्याला ध्यानात येईल की ते सरळ सरळ कोणाला विरोध करवाले, ते करवाले विरोध अजितदादा पवारला. आता अजितदादा पवार म्हणजे आता सुनेत्रा पवार हे त्याची जी बायको आहे ती आता उभे राहणार आहे सुप्रिया सुळेच्या विरोधात. आता ह्या दोन्ही जागा राष्ट्रवादीला आहे. म्हणजे शरद पवार गटाकडून ते ऑफकोर्स तर ते 100% शरद पवार गटालाच होती. आता दुसरी गोष्ट म्हणजे भाजपाला पण तिथून जागा लढायची होती. बारामती आपल्या कब्जात घेण्यासाठी लय दिवसापासून भाजप बी प्रयत्न करू आलं. पण आता जर विचार केला तर सध्या अजितदादा त्या सोबत असल्यामुळं ही जागा त्याला अजितदादाला सोडणं भाग आहे. पण मग आता कुठंतरी काहीतरी वेगळा गेम खेळून काहीतरी आपल्याकडे याव म्हणून काही गेम खेळता येऊ शकतो का असंही बोललं जातंय. आणि ह्यामुळेच कुठंतरी शिवतारेमध्येच उगवले. आणि आता शिवतारे म्हणते की आम्हाला इथून निवडणूक लढवायची. आता निवडणूक लढवायची म्हणजे त्याच्या पाठीमागं बरंच संख्या आहे का. आता ते तर म्हणताय की 5 लाखाच्या वर मतदान आम्हाला पडत. आता 5 लाखाच्या वर मतदान पडलं तर मागची निवडणूकच पाहिली तर 6-6.5 लाख येईल सुप्रियाताईला पडले होते आपल्या. आणि आपल्या कुलताईला भाजपाकडून जी उभी होती तिला पडले होते 5-5.5 लाख. म्हणजे हे जर मतदान पाहिलं आणि इतकं जर मतदान जर पडणार असेल शिवतारेला तर सरळ सरळ त्याचा फटका कोणाला बसणार आहे, अजितदादा पवारला बसणार आहे आणि सुप्रियाताई सुळे निवडून जाणार आहे असं चित्र दिसतं सध्या तरी. आता पण इथून दुसरा गेम असा आहे की जे हर्षवर्धन राव आहे त्याची जी कन्या आहे, हे दोघं पहिले काँग्रेसमध्ये होते ना आता ते आले आहेत भाजपामध्ये. आणि भाजपामधले जे युतीचे लोक आहेत ते त्याच्यावर टीका करते. आता टीका कोण करतं तर सरळ सरळ सांगायचं झालं आपल्याला काही ते आडून बोलणं जमत नाही. सरळ सरळ सांगायचं झालं तर अजितदादा पवार गटाकडून त्याला टार्गेट केलं जातं. आणि कधी कधी अजित पवार बी स्टेजवर राहते तरी त्याचे पदाधिकारी काही काही बोलते. आता हीच समस्या घेऊन हीच अडचण घेऊन हे कुठे गेले फडणवीसाला भेटायला गेले की असं असं आहे. आणि आम्ही काही त्याला साथ देत नाही, कोणाला अजितदादा पवारला आम्ही काही साथ देणार नाही. आता जर शिवतारे बाजूला पडत असन, हर्षवर्धन राव बी बाजूला पडत असन तर गेम कोणाचा होणार आहे, अजितदादा पवारचा होणार आहे. म्हणजे बारामतीमध्ये कोणाचा झेंडा लागणार आहे तर राष्ट्रवादीचा. पण कोणत्या शरद पवार गटाचा. चुकी समजू राहिले तुम्ही, असं नाही होणार. कारण राष्ट्रवादी 2 ठिकाणी फुटली आणि दोन्ही ठिकाणी मताचं विभाजन होणार आहे. तिसराच निवडून येणार आहे. जसं आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या वेळेस झालं, 2 ठिकाणी 2-2, 3-3 लाख घेतले आणि मग तिथे 1-1.5 लाख घेणार जिंकून गेला. तो बरा जिंकला का नाही जिंकला ते आपल्याला काही घेणं नाही. पण तिसरा मुद्दा कसा आहे बारामतीतला की जर हे दोघं जण लढले राष्ट्रवादी राष्ट्रवादी याच्यामध्ये मतं फोडायचं काम कोण करणार आहे, शिवतारे. हर्षवर्धनराव आतून काय गेम खेळणार आहे माहीत नाही. आता या सगळ्यामध्ये कुठंतरी तिसरा जो माणूस राहील जो एखाद्या वेळेस अपक्ष राहू शकतो किंवा शिवतारे राहू शकते. आता हे जर निवडून आले तर शिवतारे कोणाचे माणूस आहे, सरळ सरळ ते फडणवीसाचं नाव घेते. म्हणजे फडणवीसांचं कौतुक करते, मोदींचं कौतुक करते. खरं म्हणजे ते वेगळे माणसं आहेत, त्याच्या पक्षाशी इतकं जवळचा संबंध नाही आहे. पण आता महायुती ते त्यांच्या स्वतःच्या नेत्यापेक्षा ते फडणवीसाचं नाव जास्त घेते. म्हणून कुठंतरी लोकांच्या मनात शंका येते की याचा डाव जो आहे सगळा डाव हा कुठंतरी फडणवीसांचा आहे का. की एकदा जर तिथून अजितदादा पवार पडले तर त्याच्यानंतर काही तिथून ते उभे राहत नाही. आणि तिथून जर ते उभे राहिले नाही तर सुप्रियाताई सुळे म्हणा किंवा दुसरा कोणता उमेदवार म्हणा त्याला विधानसभेत कसं हँडल करायचं हे भाजपाला चांगलं माहिती आहे. म्हणून आता शिवतारे जे साहेब येऊ राहिले आणि सांगू राहिले की आम्हाला इतकी मतं पडणार, मी इतकी मतं घेणारच आहे आणि असंच होणार आहे आणि तसंच होणार आहे. तर हे खरोखर शिवतारे साहेबाचा दिमाग आहे का, शिवतारे साहेबाचंच म्हणणं आहे का
की याच्या पाठीमागं दुसरं काही मास्टर माइंड आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अरे ते सबस्क्राईब करा ना राव.